नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मी मृणालिनी नानीवडेकर. आजचा विषय आहे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या एका राजकीय घडामोडीचा, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा. ही निवडणूक देशासाठी तर महत्त्वाची आहेच, पण महाराष्ट्रासाठी ती वेगळ्या अर्थाने महत्त्वाची आहे. अर्थातच त्याचं कारण आहे, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल CP राधाकृष्णन हे NDAनं ठरवलेले त्यांचे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतले उमेदवार आहेत. घटनाक्रम स्पष्ट आहे. जयदीप धनखड अचानक राजीनामा देते झाले आहेत. तब्येतीचं कारण सांगितलं आहे. ते कुठे आहेत, त्यांना दाखल करा, त्यांना शोधून आणा, न्यायालयात एखाद्याला हजर करा, याला हेबियस कॉर्पस पिटिशन म्हणतात, तसं देखील करा आणि त्यांना आमच्यासमोर उभं करा, असं विरोधकांनी बोलून झालं आहे. धनखडांच्या राजीनामामागे खरंच तब्येतीचं कारण आहे का वेगळं काही? चर्चा सुरू आहे. चर्चेवर राजकारण सुरू जरी असलं तरी पुढे जावंच लागतं. घटनात्मक पदं भरावी लागतात आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक जाहीर केलेली आहे त्याचं मतदान 9 सप्टेंबरला होणार आहे. महाराष्ट्रातल्या विद्यमान राज्यपालांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी शंकरदयाल शर्मा हे राज्यपाल असतानाच त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीचा अर्ज भरला होता. ते निवडून आले होते. तेव्हा कारण असं झालं होतं, उपराष्ट्रपती पदाचे जे उमेदवार होते ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार ठरले आणि त्यामुळे जागा रिक्त झाली. शंकरदयाल शर्मा पंडित होते, शेजारच्या मध्य प्रदेशातले होते. नंतर ते उपराष्ट्रपती देखील झाले. त्यांच्या काँग्रेस पक्षातल्या वाढीच्या योगदानाची कहाणी त्यांचे विरोधकही अत्यंत प्रेमाने आदराने सांगत असतात. ज्याप्रमाणे तेव्हा शंकरदयाल शर्मा उपराष्ट्रपती झाले होते, त्याप्रमाणे आत्ताही संख्याबळ जर लक्षात घेतलं तर राधाकृष्णन निवडून येतील हे स्पष्ट आहे. थोडी आपण आकडेवारी बघू. मोदींच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्षाला समर्थन देणारे राज्यसभेतले आणि लोकसभेतले खासदार आहेत 423. ही मतं साधारणतः NDAला म्हणजेच राधाकृष्णन यांना मिळतील हे स्पष्ट आहे. धनखडांच्या वेळेला लोकसभेत भारतीय जनता पक्षाला बहुमत होतं. त्यावेळेला 272च्या खाली भाजपची संख्या आलेली नव्हती. धनखडांना मिळालेला विजय जास्त मोठा होता, त्याचे परिमाण भव्य होते. यावेळेला तसं नाही. लोकसभेत भाजपच्या जागा कमी झाल्या. त्यांच्याबरोबर तेलुगू देसम पक्ष आहे, जनता दल युनायटेड आहे, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आहे. असं सगळं करून मतांची बेगमी 423 अशी झाली आहे. आता कुठेतरी दक्षिणेतला उमेदवार देण्याचं कारण एवढं आहे की दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्षाला मुसंडी मारायची आहे. तिथे त्यांना फारशी जागा मिळालेली नाही आजवर. CP राधाकृष्णन त्यासाठी निवडला गेलेला चेहरा आहे. थोडंसं CP राधाकृष्णन यांच्या एका हुकलेल्या संधीबद्दल. ते 98 आणि 99 अशा 2 वाजपेयी सरकारांच्या काळामध्ये कोइंबतूर या भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत कठीण असलेल्या दक्षिणेतल्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. व्यावसायिक आहेत, एक अतिशय उत्तम वस्त्रोद्योग इंडस्ट्री चालवतात. फार पूर्वी त्याची टर्नओव्हर काही कोटींच्या घरात होती. उत्तम व्यवसायासाठी त्यांना वेगवेगळी पारितोषिकं देखील त्यावेळेला मिळालेली होती. दक्षिणेतला कोण मंत्री होणार अशी यादी तयार व्हायला सुरुवात झाली आणि राधाकृष्णन याच्यावर वाजपेयीजींनी गोल केला म्हणजे यांना आमंत्रण द्या, यांना आपल्याला केंद्रीय मंत्रिपदाची शपथ द्यायची आहे. पण राधाकृष्णन होते 2. हे होते CP आणि दुसरे होते O राधाकृष्णन. यांच्याऐवजी असं म्हणतात, आता राजकारणात काही गोष्टी गप्पा असतात, काही गोष्टी खऱ्या असतात, काही गोष्टी खऱ्या गप्पा असतात. आता ही वर्गवारी कोणती आपल्याला माहिती नाही. पण या CP राधाकृष्णन यांना फोनच आला नाही. फोन दुसऱ्या राधाकृष्णन यांना गेला. केंद्रीय मंत्री व्हायची संधी हुकली. दुसऱ्यांदा पुन्हा काय झालं, आता राधाकृष्णन यांनाच मंत्री करायचं, दक्षिणेतल्या कोणाला तरी मंत्री करायचं. पण त्यावेळेला आधी जी व्यक्ती झालेली आहे तिलाच पुन्हा करावं, कारण पहिलं सरकार फार अल्पकाळ टिकलं होतं वाजपेयींचं. म्हणून CP राधाकृष्णन यांची संधी पुन्हा एकदा हुकली. गेले काही दिवस ते महाराष्ट्राच्या राजभवनात असताना
तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा जातील, सक्रिय होतील, भारतीय जनता पक्षाचे ते तामिळनाडूतला चेहरा होऊ शकतील, अशा अटकळा व्यक्त केल्या जात होत्या. खरं तर राधाकृष्णन त्यांचं काम करत होते, आलेल्या प्रत्येकाला भेट देत होते, काही विधेयकं थांबवत होते, काहींवर सह्या करत होते. पण ते राजभवनात राहणार नाहीत अशी एक चर्चा होती. ती चर्चा एका वेगळ्या निमित्ताने प्रत्यक्षात येते. आता झालं कसं आहे की ही निवडणूक होणार, 2 अर्ज वैध ठरलेले आहेत, त्यामुळे निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. या निवडणुकीच्या प्रांगणात पाय टाकताना CP राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र सरकारच्या दोन्ही सभागृहांनी पारित केलेल्या जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करत ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवलं आहे. कोणतंही राज्यातलं एखादं निर्णयवजा विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिल्यावर तो कायदा अस्तित्वात येतो. नक्षलवादाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट होती आहे. 2026पर्यंत नक्षलवादाचं पूर्णतः निर्मूलन करायचं असा चंग देशाचे गृहमंत्री आणि सध्याचे पोलाद पुरुष अमित शहा यांनी बांधलेला आहे. तशा घोषणा त्यांनी केलेल्या आहेत. ज्या प्रकारे नक्षलवाद ओसरत चाललेला आहे त्यामुळे कदाचित ही घोषणा प्रत्यक्षात येईल अशी शक्यताही निर्माण झाली आहे. पण डोंगरात वनात दडून शस्त्रांचा आधार घेऊन स्थानिकांना वेठीला धरून जो नक्षलवाद फोफावतो आहे तो तर संपेल, कारण नक्षल्यांची जी दलम जंगलाच्या यानी राहतात त्यांना संपवलं जाईल ते दिसतं आहे. पण नक्षलवादी विचारसरणी जी अन्यायाच्या विरुद्ध लढत असते, व्यवस्थेला दमनकारी ठरवत, यंत्रणेला तुम्हाला न्याय देता येणार नाही, आम्ही नागरिकांबरोबर आहोत असं सांगत असते, ती नक्षलवादी चळवळ संपेल का? याला अर्थातच जोपर्यंत समाजातली विषमता दूर होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही असं समाजशास्त्रज्ञ म्हणतात. त्यामुळे मग एक अर्बन नक्षलवाद म्हणजे आता डोंगरात दडून सशस्त्र सामना करणारं दल संपत आहे, पण त्यांची जागा घेण्यासाठी नवे तरुण यावेत, त्यांनी वेगळ्या प्रकारच्या विचाराची लढाई लढावी यासाठी काही जणांना तयार केलं जात आहे. पद्धतशीरपणे कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये प्रचार केला जातो आहे असा डाव्या संघटनांचा दावा आहे. सरकारला यावर नियंत्रण आणायचं आहे आणि त्यासाठी जनसुरक्षा विधेयकासारखी पावलं टाकली जात आहेत. CP राधाकृष्णन यांनी जनसुरक्षा विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवलं आहे. ते नेमकं या काळात ज्या काळात त्यांना आव्हान द्यायला उभे आहेत B सुदर्शन रेड्डी, जे आहेत UPAचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. आता मुद्दा सरळ आहे. मोदींकडची मतं आहेत 423, विरोधकांकडची मतं आहेत 359. आपण मागेही बोललो, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत व्हीप नाही, सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करायचं आहे. त्यामुळे कोणताही खासदार राज्यसभेतला किंवा लोकसभेतला कोणत्याही प्रकारे मतदान करू शकतोय, मतदान गुप्त आहे. यावेळेला आता B सुदर्शन रेड्डी जे उमेदवार दाखल केले आहेत त्यामागे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे काहीतरी समीकरण आहे असं म्हटलं जात आहे. आता B सुदर्शन रेड्डींच्या मागची समीकरणं काय? तर पहिल्यांदा असं सांगितलं जात होतं ते आंध्र आणि तेलंगणाशी संबंधित असल्यामुळे सरकारला पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबूंची मतं फुटतील, ती मतं UPAला मिळतील आणि त्यामुळे UPAला काहीतरी एक नैतिक विजय NDAवर मिळवता येईल. आता वारंवार स्पष्ट केलं जात आहे चंद्राबाबू नायडूंच्या समर्थकांतर्फे की आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबरच आहोत, आम्ही राधाकृष्णन यांनाच मतदान करणार आहोत. तसं जर झालं तर या निवडणुकीतलं नाट्य संपेल. पण नाट्य नाही ते निवडणूक कसली? आणि देशात सध्या जो उजवा आणि डावा असा संघर्ष सुरू आहे, त्या उजव्यांनी डाव्यांच्या चळवळीचं प्रतीक म्हणून B सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली असं चित्र निर्माण केलं आहे. राहुल गांधी देशातल्या यंत्रणांच्या स्वायत्ततेबद्दल, त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि मुख्य म्हणजे त्यांच्या बांधिलकीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. अशा वेळेला B सुदर्शन रेड्डींना उमेदवारी का दिली गेली? तर B सुदर्शन रेड्डी यांनी छत्तीसगडमध्ये जेव्हा साल्वा जुडूम नावाची एक चळवळ सुरू होती, ज्या चळवळीमध्ये नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी
स्थानिकांना काही अधिकार दिले गेले होते त्या विरोधात निर्णय दिला होता आणि ती जी सरकारी योजना होती साल्वा जुडूमची ती बंद करायला लावलेली होती. या याचिकाकार होत्या नंदिनी सुंदर, ज्या समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत, ज्या सतत काहीतरी क्रियाशील होऊन नक्षल्यांचे प्रश्न बस्तरमध्ये जाऊन मांडतात. बी सुदर्शन रेड्डी यांनी त्यांना कुठेतरी त्या काळामध्ये त्यांच्या मनातली भूमिका लक्षात घेत झुकतं माप दिलं असा प्रचार आता उजव्या संघटनांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे बी सुदर्शन रेड्डी हे भारतविरोधी डीप स्टेट डाव्या संघटनांचे प्रतिनिधी असल्याचा प्रचार येत्या काही दिवसात सुरू होतो आहे. डावी वाळवी नावाचं पुस्तक अभिजित जोग यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी ही एक पोस्ट लिहिलेली आहे. बी सुदर्शन रेड्डी यांनी सातत्याने समाजातल्या बहुसंख्याकांच्या राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करणारी भूमिका कशी घेतली आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डावे विरुद्ध उजवे असा संघर्ष स्पष्ट आहे. पुन्हा महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर जनसुरक्षा विधेयक या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींकडे पाठवलं गेलं आहे. त्याची झालर या संबंधातल्या चर्चेला निश्चित असेल. आता NDAला आपली मतं वाढवायची आहेत. मतपेटीतून आमच्या मागे जास्त संख्या आहे असं दाखवायचा कोणताही राजकीय पक्ष प्रयत्न करतो. भारतीय जनता पक्षाला अजिबात अपवाद नाही. मागेही आपण बोललो होतो एकनाथ शिंदे जबाबदारी कशी पार पाडणार आणि या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्याकडची काही खासदारांची मतं फोडणार का. आता मुद्दा सरळ आहे की शिवसेना उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कशी भूमिका निभवायची. यापूर्वी प्रतिभा पाटील या मराठी आहेत म्हणून आणि प्रणव मुखर्जी हे एक अत्यंत विशाल हृदयाचे स्टेट्समन प्रकारात मोडणारे राजकारणी आहेत म्हणून शिवसेनेनी बाळासाहेब ठाकरे असताना त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच न्यायाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत नाव असलेल्या सध्याच्या राज्यपालांना उपराष्ट्रपती होण्यासाठी मतदान करावं असं आवाहन केलं जात आहे. शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे की नाही, आम्ही NDAच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, आम्ही राधाकृष्णन यांच्या मागे नाही, आम्ही बी सुदर्शन रेड्डी यांच्या मागे आहोत. त्यामुळे शरद पवार हे उजव्या चळवळीचे विरोधक आहेत असं एक छोटंसं नरेटिव्ह पुन्हा नव्याने समोर केलं जाणार आहे. मात्र उद्धव ठाकरे यात नेमकी भूमिका काय घेतात आणि बी सुदर्शन रेड्डी हे खरोखरच देशविघातक चळवळींचं प्रतीक आहेत का, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती राहिलेली एक व्यक्ती एका विचारधारेची बांधिलकी मानते आहे का, हा प्रश्न चर्चेत आलेला आहे. पब्लिकला सगळं माहीत असतं. पब्लिकला नक्षलवाद्यांनी केलेले हिंसाचार माहिती आहेत. अर्थातच पब्लिकला नक्षलवादाचा उगम होण्याआधी तिथे व्यवस्थेने कशा प्रकारे अन्याय केला होता ते देखील माहिती आहे. कालच पुण्यामध्ये जे महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजधानीचं शहर म्हणून ओळखलं जातं, विजय शर्मा छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री आणि गृह खात्याचे प्रभारी म्हणजे गृहमंत्री विजय शर्मा यांचं व्याख्यान आयोजित केलं गेलं होतं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी ते व्याख्यान आयोजित केलं होतं. या व्याख्यानाच्या निमित्ताने विजय शर्मा यांनी हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे आणि नक्षल समर्थक एका निवृत्त न्यायमूर्तीला राहुल गांधी यांच्या काँग्रेसनी उमेदवारी दिल्याचं नरेटिव्ह त्यांनी सुरू केलेलं आहे. हे नरेटिव्ह किती काळ टिकतं, विजय कोणाचा होतो आणि पुन्हा एकदा या निमित्ताने डावे विरुद्ध उजवे, व्यवस्थेला आव्हान देणारे राहुल गांधी आणि व्यवस्थेला उजवीकडे नेऊ बघणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा वाद रंगायची शक्यता आहे. 9 सप्टेंबरला मतदान झाल्याबरोबर 9 सप्टेंबरलाच मतमोजणी आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या राज्यपालांचा विजय अर्थातच प्रतिष्ठेचा केला आहे. येत्या 2 दिवसात आमदार त्यांच्या समर्थनार्थ राजभवनामध्ये जाणार आहेत, त्यांना निरोप देणार आहेत, त्यांना समर्थन देणार आहेत. अशा वेळेला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे विरोधक एकत्र होतील का आणि ते डाव्या चळवळीचे उद्गाते किंवा पुरस्कर्ते असा शिक्का असलेल्या बी सुदर्शन रेड्डी यांच्या मागे उभे राहणार का,
हा प्रश्न चर्चेला येणार आहे. आपली याबद्दलची मतं काय आहेत? खरोखरच एखादा न्यायमूर्ती एखाद्या विशिष्ट चळवळीला प्रोत्साहन देतो का आडून? न्यायदानाच्या मागे त्याच प्रेरणा असतात का? त्यांना हेरून उमेदवारी दिली गेलेली आहे का? या विषयांवर आपल्याला काय वाटतं? आम्हाला जरूर कळवा. आम्ही ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम यावर उपलब्ध आहोत. आपल्या मतांचं स्वागत आहे. ही पब्लिकची जागा आहे. पब्लिकनी इथे आपली मतं व्यक्त करावीत अशी अपेक्षा आहे. आपल्या मतांचं स्वागत आहे. पब्लिक पुराणचा आजचा भाग आपण इथेच थांबवू, पण प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेसह. पुन्हा एकदा मी सांगते, आम्ही फेसबुकवर आहोत, ट्विटरवर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत. नमस्कार.